नमस्कार मित्रांनो, हे आपलं शेत आपण पाहू शकतो। हा टोटल एरिया 3.5 एकराचा आहे। आपण बघूया कसं कसं आपण काय काय शेतात केलंय। मी सुरुवातीला 2 वर्ष पाठीमागे लॉकडाऊनमध्ये हे शेत डेव्हलप करायला घेतलं। इथे सगळं डोंगर वगैरे होता, हा प्लेन करून घेतला, पूर्ण माती टाकून घेतली आणि इथं लाईट नाही आजूबाजूला बघू शकता। जर लाईट घ्यायची झाली तर 10-12 डाम टाकून घ्यावे लागतील आणि पवनचक्कीची लाईट आहे घेऊ शकत नाही आपण। आणि इथून लाईट नसल्यामुळे ही शेती अशीच पडून होती। मग मी सोलरला अप्लाय केलं, सोलर घेतलं योजनेतून। सोलर घेतल्यानंतर ही बघा माझी शेती अशी फुललेली आहे। अजून काहीसा भाग पिकलेला नाही आहे कारण तिथं खताची कमी आहे थोडीशी। आता नवीन माती वगैरे टाकल्यामुळं कुठं उगवलंय कुठं नाही असं झालं आहे व्यवस्थित। हे मी थोडंसं शेड मारून घेतलं आहे काही सामान ठेवायला शेतीचं। आणि हे पाहू शकता गहू लावलेलं आहे, छान असं गहू आलेलं आहे। हे बघा मित्रांनो, असं दिसतंय गहू, थोडंसं पातळ झालेलं आहे। पक्षी वगैरे आहेत ना आजूबाजूला, सगळं जंगल टाईपच आहे, त्यामुळं पेरलं की खाऊन जातात ते, उकरून खाऊ देत, त्यांचाही एक वाटा असतो, पक्ष्यांनाही ठेवलं पाहिजे। हे पाहू शकता मित्रांनो, इथं रताळे लावलेले आहेत आणि हे कांदा आणि समोर दिसतंय ते लसूण आहे आणि हरभरा वगैरे लावून घेतलेला आहे। इकडं छान असं उगवलेलं आहे। टोटली हे जे क्षेत्र दिसतंय मित्रांनो, हे पाहू शकता तुम्ही, हे टोटली पूर्ण सोलरवरती आहे। सोलरवरतीच मी हे सगळी शेती करतोय। हा पाहू शकता लसूण मित्रांनो, हरभरा, छान असं पीक आलेलं आहे पाहू शकताय। आणि ज्वारी पाहू शकता मित्रांनो, सुंदर असं आलेलं आहे पाहू शकता मित्रांनो। हे पहा सूर्यफूल किती छान सुंदर असं दिसते। हे पहा मित्रांनो, जुन्ना कंपनीचं जे सोलर आहे ते मी बसवलेलं आहे। 5 HP मोटर आहे माझी आणि हा समोर पाहू शकता कंट्रोलर आहे, त्यामध्ये शो करतं की किती पाणी टाकते मोटर आपली, किती सपोर्ट करते, किती सध्या लाईट आहे, सगळं दाखवतं तुम्हाला ते। आणि ह्या प्लेट आहेत पाहू शकता, मला वाटतं 16 प्लेट आहेत टोटल। छान असं स्ट्रक्चर आहे, एकदम मजबूत। ते लाइटनिंग अरेस्टर बघू शकता, वीज वगैरे रोखण्यासाठी वीज रोधक आहे। आणि ह्या प्लेट आहेत छान अशा 21 किलोच्या प्लेट आहेत, भरपूर मजबूत असं। आज मी बघितलेलं स्ट्रक्चरमध्ये सगळ्यात मजबूत स्ट्रक्चर आहे आणि पाण्याची कपॅसिटी खूप छान आहे, कमी उन्हामध्येही चांगलं पाणी टाकतं बघू शकता मित्रांनो। हे जुन्नाचं सोलर आहे, 2 वर्षापाठीमागं बसवलेलं आहे। मला आजपर्यंत एकही प्रॉब्लेम ह्यामध्ये आलेला नाही आहे। थोडंसं आपण पहिलंच स्ट्रक्चर इथं बसवल्यामुळं पहिल्यांदाच थोडीशी कॉन्ट्रॅक्टरकडून चूक झालेली की प्लेटा घासत होत्या, तर त्यांनी तिथं अँगल बसवून दिलेला आहे, व्यवस्थित एकदम ॲडजस्ट करून दिलेलं आहे, एकदम ते पॅक होऊन गेलेलं आहे आणि अजिबात हालत नाही आपलं स्ट्रक्चर। अगदी इकडून सूर्य उगवल्यापासून ते मावळेपर्यंत, म्हणजे कमीत कमी 8:30 पासून ते 5 पर्यंत कंटिन्यू आपलं सोलर चालूच असतं बघू शकता। आणि मित्रांनो, मी इथून माझा बांध आहे असा लास्टपर्यंत, तिथंपर्यंत पूर्ण मी थोड्या 12-12 फुटावरती मी केळी लावलेली आहे आणि छान असे केळी उगवलेले आहे। तुम्हाला मी दाखवेन केळी, एखादा घड पिकलेलाही असेल इथं, छान अशी केळी आलेली आहे। आणि त्याच्यामध्ये मध्ये आपण झाडंही लावले, काजू, आवळा असू दे, अंजीर असू दे, सगळ्या प्रकारची। बघूया आपण पुढं मित्रांनो। सोलरबद्दल सविस्तर माहिती जर पाहिजे असेल तर त्याच्यासाठी आपण सेपरेट व्हिडिओ बनवूया आणि तुम्ही मला कमेंट करा की मी पाठवेन तुम्हाला व्हिडिओ
सोलरबद्दल ही पूर्ण डिटेल पाठवेन. कसं बसवलं जातं, कशी कशी प्रोसेस राहते, काय काय राहतं, कसं अप्लाय करायचं, सगळं सांगेन. मित्रांनो, हे पाहू शकता अंजिराचं झाड आहे आणि हा पण आपला क्षेत्र आहे पूर्ण. ह्या 3.5 एकरामध्येच हा पण येतो. हे पाहू शकता जिथं जिथं चांगलं रान आहे, म्हणजे जिथं माती चांगली आहे तिथं उंच आलेलं आहे आणि थोडं छोटं राहिलेलं आहे ते पण येईल उंच, पण ते हळूहळू येईल. हे बघू शकता आपण पूर्णपणे सोलरवर पिकवतो. हे क्षेत्र सगळं छान असं उगवलेलं आहे. मित्रांनो, आपल्याला घड सापडलेलं आहे पिकलेला. मी म्हटलंच होतं की एखादा पिकलेला घड सापडेलच आपल्याला. हे पाहू शकता सुरुवातीला हे बघा पूर्णपणे पिकलेले केळी झाडालाच. एकदम कोणत्याही प्रकारचं औषध नाही आहे, काही नाही आहे पिकाला. आपण पूर्णपणे सेंद्रिय शेती करतो. हे पाहू शकता मित्रांनो, हा वेल वगैरे भाजी वगैरेसाठी आणि छान प्रकारे अशी केळी आलेली. हे बघा मित्रांनो, अजून आणखीन एक घड सापडला आपल्याला, तोही पूर्णपणे पिकलेला आहे. हे बघा इथं थोडंसं पक्ष्यांनी खाल्लेलं आहे मित्रांनो. हे बघा पाहू शकता, हे बघा पूर्णपणे पिकायला लागलेलं घड. आज उतरावं लागलं ह्याला. आपण विकत नाही, काही नाही मित्रांनो, खाण्यासाठी स्वतःसाठी आपल्याला हे आपण सगळं शेड डेव्हलप केलेलं आहे. हे पाहू शकता आंब्याचं झाड मित्रांनो. एका वर्षामध्ये आंब्याची ग्रोथ इतकी फास्ट आहे, छान अशी बघू शकता. हा बघा एकदम सुंदर असं उगवलेलं आहे, छान असं. माझ्या उंचीपेक्षाही जास्त माझी उंची आहे जवळजवळ 6 फूट. पूर्णपणे माझ्या उंचीच्या वरती गेलेलं आहे, छान असं उगवलेलं आहे. हे बघा मित्रांनो, मी काजूचंही रोप लावलेलं आहे. आता इथं उगवतं आहे का नाही असं म्हणतात, इथं उगवणार नाही असं, पण नक्की मलाही माहीत नाही आहे. मी प्रयोग करतो आहे. हे बघा मित्रांनो, इथं लावलं आहे मी. आता हे उगवेल का नाही किंवा काय गोष्टी त्याला काजूसाठी पाहिजेत किंवा किती प्रमाणात पाणी वगैरे पाहिजे तुम्ही सुचवा मित्रांनो, त्याप्रमाणे मी त्याची वाढ होऊ देईन. केळीमुळं कंटिन्यू पाणी असतं त्याला. जास्त पाण्यामुळे काय प्रॉब्लेम होत असेल तर मला नक्की सांगा मित्रांनो, मी त्याचं पाणी थोडंसं बंद करायचा प्रयत्न करेल. हे पाहू शकता मित्रांनो, केळीची झाडं छान अशी उगवली आणि इतकं सुंदर वातावरण असतं मित्रांनो इथं. छान असं एकदम समोर पूर्व दिशा आहे. ह्या पवनचक्क्या दिसत असतील मित्रांनो. धुक्कट वातावरण असल्यामुळे जास्ती दिसून नाहीत येणार. छान अशा आपल्या शेजारी पवनचक्क्या आहेत, समोर पवनचक्क्या आहेत. छान असं पाऊस वगैरे पडला की एकदम हिरवंगार असं वातावरण होतं. डोंगराच्या अगदी पायथ्याशी आपण हे पाहू शकता पवनचक्की मित्रांनो. डोंगरावरती छान असं सुंदर वातावरण आहे मित्रांनो. हे जे आंब्याचं झाड दिसतंय तुम्हाला, छान अशी वाढ झाली आहे त्याची, बघू शकता. हे आपण जेव्हा आपण रान डेव्हलप करत होतो त्याच्याही पहिला लावलेलं झाड आहे. म्हणजे सगळ्यात सुरुवातीला जे लावलेलं झाड जर असेल तर हे आहे मित्रांनो. छान अशी ग्रोथ झाली आहे. 1-1.5 वर्षाचं झाड आहे ते. हे 4 जी झाडं दिसत आहेत मित्रांनो, हे एक आंब्याचं झाड आणि हे जांभळीचं झाड आणि ते नारळाचं झाड मित्रांनो. हे सगळ्यात पहिला लावलेली झाड आहेत. छान अशी हे बघा जांभळाचं झाड, छान अशी ग्रोथ झालेली आहे मित्रांनो. मित्रांनो, या जांभळीच्या झाडावरती जी अशी कीड पडलेली जाते त्याच्यासाठी काही देशी उपाय असेल तर नक्की सुचवा, कारण आपण सेंद्रिय शेती करतो. त्यासाठी सेंद्रिय काय उपाय असेल तर नक्की कळवा. हा बघू शकता नारळाची ग्रोथ, छान असं नारळाचं झाड उगवलेलं आहे, बघू शकता. हा बघा आपला फार्म. आणि नक्कीच मित्रांनो, तुम्हाला पलीकडे दिसत असेल ज्याला पाण्याअभावी असं राहिलेलं आहे मित्रांनो. छान असं उगवलं असतं त्यांचंही. आमच्या चुलत्यांचंच आहे ते ही शेत. छान असं उगवलं असतं मित्रांनो.
जर पाणी असतं तर. आणि हे पाण्यामुळं इतकं छान असं दृश्य बघायला मिळतं आहे आपल्याला. मित्रांनो, हा बघू शकता, मी 3 महिन्यापूर्वी एक नारळ पुरला होता इथं आणि कंटिन्यू पाणी पडत असल्यामुळे तिथं ते नारळाचं उगवलेलं आहे नारळ छान असा बघू शकता. पण खूप स्लो ग्रोथ असते नारळाची. इथं आंब्याचंही छान असं आलेलं आहे, त्याच्याबरोबरच लावलेलं आहे तेही झाड. इथं कोळीच लावलेली, ते उगवलं आहे छान असं. हे पाहू शकता, समोर एक नारळाचं झाड आहे. छान अशी ग्रोथ चालू आहे मित्रांनो. हे बघा, हे माझ्या उंचीच्या वरती गेलेलं आहे. खूप छान असं बघू शकता. एकदम कोणतीही कीड नाही आहे, काय नाही आहे बघू शकता. सुंदर वातावरणाचा परिणाम आहे मित्रांनो. कोणताही रोग नाही, काही नाही मित्रांनो. हे शेवटचं झाड आहे आपलं केळीचं. जवळजवळ मला वाटते 30च्या आसपास झाडं असतील इथं. हे जांभळीचं झाड आलं आहे, बी उगवलं आहे, तो बिया टाकलेल्या असतील त्या उगवलेत. मित्रांनो, फणसाचंही झाड लावलेलं आहे मी, हे पाहू शकता. छान अशी ग्रोथ झालेली आहे. त्याला खालून फांटी फुटलेली आहे, वरून जे खाल्लं होतं शेळ्यांनी ते आता छान असं उगवलं आहे. त्याची ग्रोथ छान अशी झालेली आहे बघू शकता मित्रांनो. इकडं आपण लिंबूचंही रोप लावलेलं होतं, छान असं उगवलं आहे मित्रांनो. हे पाहू शकता, लिंबूचं रोप छान अशी ग्रोथ आहे लिंबूची पण. आणि भेंडी वगैरे हे आपल्या शेतीच खायला मिळतं आपल्याला, छान अशी गोष्ट आहे. हे बघू शकता मित्रांनो. आता इथं पाणी पोचत नाही मित्रांनो. पाणी न पोचल्यामुळं कसं झालेलं आहे ज्वारी पाहू शकता तुम्ही. आणि ही पण थोड्या दिवसांनी छान अशी उगवेल. गार असं वारं सुटलंय, थोडंसं आभाळ पण आहे, पाऊस येण्याची शक्यता आहे. हे बघू शकता मित्रांनो, बांधावरती रोपं लावलेली आहेत आपण. आणि पाण्याअभावी हे आता जळून जाईल थोड्या दिवसांनी जर पाऊस नाही पडला तरी. आणि पाऊस पडला तरी मग सोन्याहून पिवळं आहे, छान असं फुलून शेत पाहू शकता मित्रांनो. आपण कोणत्याही प्रकारे विकण्यासाठी वगैरे शेती काहीही करत नाही. आपण फक्त घरच्या घरी एक सेंद्रिय खाद्य मिळावं, खाणं मिळावं म्हणून आपण हे सगळं करतो. छान अशी ग्रोथ दिसते आपल्याला. हे आता गवत जे उगवलेलं दिसतंय तुम्हाला, हे दरवर्षी आमच्या भागामध्ये उगवतं. ह्याला आपण म्हणू शकतो कुसळं उगवलेली रानामध्ये. जर आपण शेताकडे नाही लक्ष दिलं तर मित्रांनो अशी कुसळच उगवतील रानात. त्यामुळं शेती थोडीशी असू दे किंवा जास्त असू दे, नक्की करा. त्यामुळे तुमचं शरीर चांगलं राहील. आणि स्वतः करा. हे पाहू शकता मित्रांनो. हे झाड शेळीने कुरतडलेलं होतं, तरीही छान ग्रोथ झालेली आहे त्याची. कंटिन्यू पाणी असल्यामुळे छान असा फुटवा आलेला आहे त्याला बघू शकता. हे पहा मित्रांनो, इथपर्यंत मी झाडं लावलीत. नारळाचं रोप छान असं उगवतंय, हे पाहू शकता मित्रांनो. हा इथपर्यंत आपला क्षेत्र आहे टोटल. इथपर्यंत छान अशी पिकं आलेली आहेत आपल्या रानात. आणि इकडचाही क्षेत्र दिसतोय मित्रांनो, असाच सेम इकडं होतं. आपण हे पूर्णपणे डेव्हलप करून घेतलेलं आहे. हे बघा मित्रांनो, कसं डोंगर वगैरे वर खाली कसंही क्षेत्र आहे. आणि हे आपण प्लेन करायला जवळजवळ 15 दिवस घालवलेत. छान असं एकदम झालेलं आहे. आणि आपण सर्रास पाणी जर द्यायची पद्धत म्हटलं तर आपण स्प्रिंकलरद्वारे पाणी देतो आपण मित्रांनो. स्प्रिंकलरद्वारे पाणी दिल्यामुळे ज्वारीला पाऊस पडल्यासारखंच होतं आणि छान अशी ग्रोथ होते ज्वारीची बघू शकता. स्प्रिंकलरवरती एकदा करून बघा ज्वारी. पाणी कमी लागेल आणि तुमचा त्रासही कमी होईल.
बघू शकता मित्रांनो. हे बघा मित्रांनो, हा आहे शेततलाव आहे आपला मोठासा आणि त्याच्या पायथ्याशी आपण काजूची रोपं लावलेली आहेत. छान अशी ग्रोथ झालेली आहे मित्रांनो इथं. आणि इथं थोडंसं कमी पाणी आहे आणि कमी पाण्यावरती छान अशी ग्रोथ झालेली आहे त्यांची. बघू शकता खूप छान अशी वाढ झालेली आहे त्यांची. मित्रांनो नक्की कळवा मला, काजूला पाणी जास्त प्रमाणात लागतं की कमी प्रमाणात लागतं, कारण इथं थोडंसं कमी पाणी तरी खूप छान अशी ग्रोथ झालेली आहे. बघू शकता मित्रांनो. बघा मित्रांनो, इथं एकदम अशी टेकडी होती, खडक होता एकदम, आणि तो लेवल केल्यामुळं नाही आता हळूहळू पिकायला लागलेलं आहे ते. यावेळेस थोडंसं आम्ही लक्ष दिलेलं नाही आहे, कारण मी आजारी होतो आणि घरच्यांचंही लक्ष नाही, त्यामुळे. बघू शकता मित्रांनो, हाही आपण शेततलाव जो केलेला आहे तोही योजनेतूनच केलेला आहे आणि छान असा आपलं एवढं क्षेत्र जे आहे ते चालण्यापुरता आपण बनवलेलं आहे. खूप छान असं शेततलाव आहे, एकदम मजबूत आहे. आता कागदाचंही प्रकरण केलेलं आहे आपण. कागद आला की आपण याच्यामध्ये कागद टाकू आणि पाण्याचा साठपा करू, जेणेकरून आपली शेती खूप छान अशी ग्रोथ करेल. बघू शकता मित्रांनो, खूप छान असा व्ह्यू येतो इथून. बघू शकता आपलं पूर्ण क्षेत्र दिसतंय. हा बघा मित्रांनो, इथं खडक लागल्यामुळे आपण लेवल करणं टाळलं. इथं आपण छान अशी झाडे लावणार आहोत. इथं एक चिंचेचं झाड असेल मे बी, आणि चिंचेचं झाड छान असं उगवलं की इथं बसायला वगैरे छान असं होईल आपल्याला. मित्रांनो खूप छान वातावरण आहे. हे बघा आपल्या मागेच पवनचक्की आहे, त्याचा थोडासा आवाज येतोच. इतका इरिटेटिंग नाही आहे, सवय लागून गेली आहे आम्हाला, कारण भरपूर अशा पवनचक्की आहेत आपल्या बाजूला. हे बघा मित्रांनो, एकदम छान असं वातावरण. आणि हे आपल्या पिकं आणि केळी बघू शकता मित्रांनो. सुंदर असं वातावरण आहे, बघू शकता. आता हे जे दिसतं हरभरा लावलेला आपण, त्याला आपण पाणीच नाही दिलेलं आहे मित्रांनो, त्यामुळे ते असं झालेलं आहे. आणि काय येते ते येते म्हणून आम्ही सोडून दिले. पुढच्या वेळी आपण जेव्हा शेती करू तेव्हा व्यवस्थित पाणी वगैरे व्यवस्था करू. शेततलावाचं काम थोडंसं थांबलेलं आहे आणि सगळ्या शेताला जर पाणी द्यायचं म्हटलं तर इतकं पाणी पुरणार नाही आपल्याला. पुरेल, पण इकडं उन्हाचं प्रमाण जास्त आहे. तिकडून पाणी इकडं येऊपर्यंत तिकडं वाळायला चालू होतं मित्रांनो, त्यामुळं पाणी भरपूर लागतं. बघू शकता मित्रांनो. आणि जर पाटानं पाणी द्यायचं म्हटलं तर पुढंच सरकत नाही पाणी. आपलं क्षेत्रच असं आहे. आणि मित्रांनो, कितीही पाऊस पडू दे, दुसऱ्या दिवशी आपल्या रानाला वापसा आलेला असतो, कारण डोंगराच्या पायथ्याशी निचरावून पाणी खाली जातं. खाली ओढा आहे, ओढ्याला पाणी जातं. बघू शकता मित्रांनो, छान असं वातावरण. कडेला पूर्ण गर्द झाडी, डोंगर बघू शकता. तिकडे बघू शकता 100 एकर पाटलाचं रान आहे पूर्णपणे, आणि पाटलांनी पूर्ण झाडच लावलेली आहेत. लावलेली म्हणू शकत नाही, उगवलेली आहेत पाटलाच्या रानात. बघू शकता मित्रांनो, छान छान असं वातावरण आहे. ठीक आहे मित्रांनो, आपण इथं व्हिडिओचा एंड करूया. पहिलाच व्हिडिओ आहे मित्रांनो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनेलला पुढे न्यायचा प्रयत्न करा. हे आपल्या सर्वांचं चॅनल आहे मित्रांनो. आपण छान असं शेड डेव्हलप करू मस्त. बघू शकता मित्रांनो, सुंदर वातावरण आहे. सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. नवीन चॅनल आहे, तुमचाच मित्र आहे. बघू शकता मित्रांनो, हा डोंगर आपण पोखरला होता
तर त्याची माती खाली पडत आहे. आपल्या रानामध्ये सगळी डोंगरावरचीच माती आहे. आपण काही माती वगैरे बाहेरून आणून घातलेली नाही आहे. बघू शकता. आणि जर सोलरबद्दल तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, सोलरबद्दल जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मी नक्की एक व्हिडिओ बनवून टाकेन. तुम्ही मला सबस्क्राईब करा, म्हणजे मला नवनवीन व्हिडिओ सुचतील, नवनवीन मी व्हिडिओ बनवेन आणि हळूहळू माझं बोलणं पण सुधरेल. छान असं बघू शकता. चालते मित्रांनो, इथं आपण थांबूया.